श्रीकाय नाथाय गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा. अत्यंत महत्त्वाचा आणि श्रेष्ठ असा पर्व आहे की वर्षाचे एकूण महिने किती 12. तर पहिला आपणच पश्चिम असा पहिला महिना बंद आपला मराठी महिन्याचा चैत्र नवमी, चैत्र शुद्ध नवमी असा पर्वकाल. आणि या पर्वकालावर 2 वाकालबुद्धींचा अवतरण विषय किती 2. आणि ते 2 म्हणजे गुरु आणि शिष्य. श्रीराम म्हणजे गुरु झाले. कोणाच गुरु तिथे पहिला जन्म कोणाच झाला? श्रीराम प्रभू जागी चैत्र महिन्यामध्ये 9 महिना. आणि याच महिन्यामध्ये पौर्णिमेला जन्म कोणाच झाला? कारण प्रसाद कशाचा होता? यज्ञ कुणी केला होता? पुढे केला होता. ज्यावेळेस आता काय जन्मभूमीमध्ये सुंदर असं मंदिर उभं राहता येईल त्या भूमीमध्ये बघा यज्ञ जसं राजाने केला होता. आणि त्या यज्ञाचा प्रसाद कोणाला मिळाला होता? कोणाला प्रसाद? जसं राजाने 3 राण्या होत्या. कौशल्य सुमित्रा आणि काही काही सारखा प्रसाद वाटण्यात आला होता. आणि प्रसाद हातात असताना प्रसंग काय घडला? एक घार आली. कोणाली घार आली नाही. त्या घारीने काय केलं? आता 3 राण्यांच्या प्रसाद हातामध्ये होता की मात्र घारीने कोणाच्या हातात प्रसाद गेला पकडला? पिंड घारीने झडपला. म्हणजे घारीनं बघा त्या कैकेच्या हातातला तो पिंडाचा प्रसादाचा बरोबर तो बघा काय केला? उचलला. आणि ती घार पुढं आली होती अयोध्याच्या दक्षिण दिशेला. काय आता उत्तर दिशेला अयोध्या आपल्याकडे. आता दक्षिण दिशेला ती घार. आणि ती कुठं आली होती? तिला किती दिवस लागले? बघा 6 दिवस लागले. 6 दिवस लागले. 6 दिवस बघा त्या घरी लागले. म्हणजे नवमीला आपलं नवमी जे बरोबर रामचंद्र कोणाचं अंतर किती आहे? 6 दिवसाचं अंतर आहे. आणि त्या अनुषंगाने ती गारांची गार पुढे आली होती नेमकी अंजनीगडावर. आणि तिथं काय आलं? चक्रीवादळ आलं. चक्रीवादळाची गार सापडली. आणि गार सापडल्याने त्या गाडीने जो पिंड झडपला होता ना प्रसादाचा तो वादळाने खाली काय करा पडला. तो नेमका कुठे पडला? किती बघा भगवंताची लागा देखील यज्ञ कुठं झाला? तो प्रसाद कोणाला मिळाला? आणि म्हणून जसं म्हणतात अंजनीच्या तपासाठी तसं बघा तो प्रसाद यज्ञाचा गौशाल्या मातेने ग्रहण केला होता पुत्रकामी यज्ञ म्हणून. आणि म्हणून पहिला पुत्र कोणाला झाला? कौशल्याला झाला. आणि तो कधी झाला? आचार पर्वकाला. आणि मग अशा या रामजन्मोत्सव होत असताना आपल्या त्या अगोदरचे असलेले गुरु बघा गीतेमध्ये म्हणले परित्राणाय साधूनाम विनाशायचं धर्मसंस्थापनार्थाय. आता तुमचा बघा तुमचा जन्म झाला की नाही. मात्र तुमचा जन्माला येण्याचं कारण काय माहिती आहे का? तुम्ही सर्वजण कशात जन्माला आलेले आहेत? लक्षात घ्या. काय तुम्ही सर्वजण कशात जन्माला आले आहेत? तुकाराम महाराजांनी सांगितलं याचं प्रमाण. कोणी प्रमाण दिलं? तुकाराम महाराजांनी बघा तुमच्या सर्वांना जन्माचं प्रमाण काय सांगितलं? जन्माचे ते मूळ पहिले शोधून दुःखाची कारण. म्हणजे बघा सर्वसामान्यांचा जन्म कशासाठी आहे? आणि जन्माचं दुःख बघण्यासाठी. मग तुम्ही एवढे वसले कोणी सुखी आहे का? प्रत्येकाला काय काय दुःखाला सारखं असं इथं कोणीच नाही आपल्याला पाहायला मिळणार
तिथं सुखी आहे. आणि म्हणून सामान्य मनुष्य कसा जन्माला येतो? अनेक जन्मोजन्मीचे दुःख का पापण्यासाठी हा पहिला जन्म. दुसरा जन्म कोणाचा आहे? भगवंताचा. भगवंत कसा जन्म घेतो? परित्राणाय विनाशायचं धर्मसंस्थापक. 3 कारणासाठी. किती कारणासाठी? भगवंत 3 कारणासाठी जन्मतो. पहिलं कारण काय आहे? संतांचं रक्षण. कोणाचं रक्षण करायचं? संतांचं रक्षण करण्यासाठी भगवंत पहिल्यांदा बघा अवतार घेतलेले आहेत. नंतर दुसरं कारण काय आहे? त्यांनी कोणाला मारलं जन्म आल्यानंतर? आणि मोठमोठ्या राक्षांना मारलं की म्हणजे दुष्टांचा नाश लक्षात, वाईट प्रवृत्तीचा नाश लक्षात फटक्यात की. दुसरं कारण काय आहे? राक्षसांचा मारणं, राक्षांना मारणं. हा बघा दुसरं कारण. तिसरं कारण आहे धर्मसंस्थापक नाथाय समयुग म्हणजे धर्माची स्थापना. काय? 3 कारणासाठी कोण जन्म घेतात? सामान्य मनुष्य कसा जन्म घेतो? आणि संत कशासाठी अवतार येतात? 6 कारण. किती? 6 कारणासाठी बघा संत अवतार लयत असतात. ते 6 कारण कोणते? वाढवया भक्तिभाव कुलाचारी नाम. म्हणजे संत काय काय वाढवायला येतात? संत काय काय वाढवायला येतात? वाढवया सुख. म्हणून बाबांचं जीवनचरित्र बघितलं का? आणि संत जीवनचरित्र बघितलं. त्यांनी काय केलं? अनेक जीवांना काय केलं? दुःखातून मुक्त केलं. म्हणजे सुखी केलं. काय केलं? सुखी केलं. वाढ सुख भक्ती. बाबाजींनी कोणती भक्ती आपल्याला दिली? ज्याने शिवभक्ती नाही केली म्हणून बाबाजींनी कोणता प्रसार केला? शिवभक्तीचा प्रसार. दुसरं भक्ती वाढवली. तिसरं काय केला? भाव. बाबाजींनी भाव कसा वाढवला? मुक्यांना काय केलं? बोलायला. पायांना काय केलं? चालायला. हातांना काय केलं? दिसायला. ज्या बायांना पुत्र संतती होत नव्हती त्यांना काय दिलं बाबाजींनी? ज्यांना अनेक व्यसन होते की नाही, अनेक व्यसनी बहादर लोक होते त्यांना बाबाजींनी काय केलं? निर्वेशनी केलं. लक्षात घे. अशा रीतीने म्हणजे बाबाजींनी काय केलं? अनुभव काय दिले? भाव. या अनुभवाचा मग भाव वाढवला. काय वाढवला? लोकांचा भाव वाढवला. सुख भक्ती भाव आणि धर्म. बाबांनी कोणता धर्म वाढवला? हिंदू धर्मच ना. ख्रिश्चन वाढवलं. कोणता धर्म वाढवला? हिंदू धर्म. आणि शेवटचं काय? कुलाचार. कुलाचार म्हणजे काय? जसं आता आपल्या काकाजीने मुद्दा मांडला ना की 2 प्रकारचे अवतार झाले, श्रीकृष्णाचा आणि श्रीरामाचा. मग कोणाचा अवतार आचरणीय आहे? कोणाच्या अवताराचं आचरण करायचं? आणि श्रीकृष्णाच्या भक्त काय करायचं? ऐकायचं. काय करायचं? आचार करायचं. म्हणून श्रीरामप्रभूंनी काय केलं? जर तुम्ही आता ग्रस्त आहे की नाही, म्हणजे ग्रस्त थोडक्यात ग्रस्ती जीवाने कसं वागावं, नातेसंबंध कसा टिकवावा ही लक्षात की सुंदर असे प्रेझेंटेशन एक आदर्श श्रीरामप्रभूंनी आपल्या जीवनामध्ये घडवला की. म्हणजे श्रीरामप्रभूंनी कोणकोणता आचार केला? पती कसा असावा, मुलगा कसा असावा की, भाऊ कसा असावा की. अनेक भूमिका श्रीरामप्रभूंनी आपल्या जीवनामध्ये एक आदर्श एक बंधू, आदर्श पती, आदर्श सुपुत्र, आदर्श राजकीय असे अनेक आदर्श बघा श्रीरामप्रभूंच्या जीवनचरित्रामध्ये आहेत. म्हणजे अनुकर बघा जीवनचरित्र श्रीरामप्रभूंचं आहे. अशा रीतीने की जे बघा रामजन्म या ठिकाणी आज मोठ्या आपण म्हणतो टाळीत गावला की नाही. आता काही ठरविलं काही नव्हतं अचानक की तसं भगवंताची इच्छा आहे की नाही. तुम्हाला कोण निमंत्रण दिलं होतं का? जे आले ते आपण म्हणतो ना समय से पहिले आवा भाग्यश आहे की सुखीच मिळतं आहे की नाही. ज्याच्या भाग्यात होतं त्यांना सोळा पण त्याच्या अनुसाराच्या भाग्यात. आज गाव अयोध्या किती सजली असेल की नाही. काय नवीन होत्या उत्साह आनंद आता त्या ठिकाणी भरलेला असेल. आपल्या या ठिकाणी आता त्याच्या मत त्या पण थोडं फरक आहे ना. आपण या ठिकाणी आनंद घेतला पण पुरुष आनंद तुमच्या बघा. आता एक भजन आपण सर्वजण
यांनी जमून काय काय केलं, पहिलं काय केलं, साधू संतांचे शिमणी करायचे, तरी राक्षस काय करते, काय मास्क टाकी आणून टाकायचे, अनेक विघ्न संकट आणायचे. मग त्या ठिकाणी विश्वमित्रांनी काय केलं, तर मग मागणी केली की वसिष्ठांकडे किंवा दशराजाकडे. आणि त्यानुसार प्रभू रामचंद्र पुढे आले होते यज्ञाच्या रक्षणासाठी. म्हणजे साधू संत रक्षण बघा, प्रथमतः कोणी केलं, श्रीराम प्रभूंनी. दुसरं कोणतं काम केलं, दुष्टांचा नाश, म्हणजे रावणाला कोणी मारलं आहे की नाही, म्हणजे दुष्टांचा नाश, अनेक राक्षस मारले प्रभू रामचंद्र. तिसरं काय, धर्माची स्थापना, म्हणजे आपल्या हिंदू धर्माची स्थापना बघा प्रभू रामचंद्रांनी केली. त्यासाठी रामेश्वर कोणी बांधलं आहे की नाही, रामेश्वर कोणी बांधले, कशात, ज्योतिर्लिंग. जे रामेश्वरला गेले त्यांचे लक्ष देईल की नाही, तसं त्याची प्रतिकृती आपण की त्यांनी दाखवलं की नाही. श्रीराम प्रभूचंद्र यायला लंका ओलांडून, आपलं समुद्र हिंदी महासागर ओलांडून कुठं जायचं होतं, आणि श्रीलंकेत जायचं की म्हणून प्रथमतः काय केलं, त्यांनी रामेश्वराची स्थापना केली. हां, नंतर मग पुढे बघा त्या कामाला गेले. अशा रीतीने बघा हर हर महादेव का, हर हर महादेव, त्याशी युद्ध होत नव्हतं पहिला आवाज. आणि अशा तिन्ही कामं प्रत्येक भगवंताने जन्माला येऊन केले की. तर संतांनी सुद्धा 6 प्रकारचे काय केले, 6 प्रकारचे काय केले, कामं केले. आणि तुम्ही सुद्धा काय करू राहिले, दुःख बघून राहिले, काय राहिले, दुःख बघून राहिले की नाही सारे, आहे की नाही. आणि म्हणून बाबांच्या कृपाशीर्वादाने जरी दुःख बनवून जेवण असला तरी काही आणि निमित्ताने काही आपल्याला आनंदाचा क्षण या ठिकाणी प्राप्त होतो की नाही. पण अशा ज्या ओझरच्या असतील किंवा जे ज्या ठिकाणी उपस्थित राहिले या रामचंद्राच्या सोहळ्यासाठी गुरूंच्या मंत्रघोषामध्ये आणि आमच्या बाबांच्या त्यांच्या कार्यक्रमांच्या अशा का सुंदरताई वर्गांच्या कार्यक्रमद्वारे सुद्धा सुजाने त्यांनी पार पडलं. महेशपुरी यांनी बघा मंत्राचं काय केलं आणि मंत्राद्वारे पूजन करून घेतलं. आणि आपणही मोठ्या आनंदाने शांततेने हा सोहळा या ठिकाणी केला, सहभागी घेऊन पार पाडला. आणि आपल्या सर्वांचं ज्या टाळ्या ज्ञान झाले. आता आपल्याला काय विशेष पूजन विभाग या निमित्ताने करायची आणि बघा या प्रोग्रामच्या जन्माच्या निमित्ताने काहीतरी आदर्श आपण की या जगामध्ये संदेश जावा की. जसं आदर्श कुटुंब असतं, आदर्श लक्ष्मीनारायणाचं आदर्श मुलं असतात की. असे अनेक प्रकारचे आदर्श असतात की असे अनेक इथे बसले की. मग त्या अनुषंगाने आपण काही पूजन करू की. मग त्या अनुषंगाने तुम्हाला ना कोणी